हाय गाईज, हाय 2026 एकम कॉईन 10 रुपीजचा हा कॉमन चलनातून मला मिळालेला आहे कालच एका ठिकाणी. हे कॉईन्स 2021 पासून ते 2025 पर्यंत बनलेले होते आणि आज हा 2026 मला सापडला आहे. म्हणजे हा कॉईन अजूनही बनत आहे. 2026 एकम 10 रुपीजचा खूप चांगला कॉईन आहे, चांगल्या कंडिशनमध्ये सुद्धा आहे. आणि हा कॉईन या वर्षीचा शेवटचा कॉईन असेल असं वाटतंय मला, तर मॅक्सिमम 5 वर्ष याची छपाई चालते. 2021 पासून तर चालू झाली होती. माझ्याकडे 2021चा 20 रुपीजचा पण कॉईन आहे. बाकी कुठले कॉईन मला भेटले नाही 2021 मध्ये, पण 20 रुपीजचा कॉईन मला भेटला आहे. त्याच्यामुळे हे कन्फर्म आहे की 2021 पासून या कॉईन्सची छपाई चालू झाली होती आणि आत्ता चाललं आहे 2026. त्यामुळे हा आझादी का अमृत महोत्सव कॉईन 2026 पर्यंत छापला जातोय. आणि हा एक चांगला कॉईन आहे. याची कंडिशन UNC सारखी आहे, जो माझ्याकडे अनसर्क्युलेटेड कॉईन सारखी. परंतु हा व्हेरी फाईन आहे. शेवटी हा कॉमन चलनातून मिळालेला आहे, म्हणजे हा सर्क्युलेटेड आहे. व्हेरी फाईन कंडिशनमध्ये. तुमच्याकडे जर असा कॉईन तुम्हाला मिळाला तर सांभाळून ठेवा. बहुधा हा शेवटचा कॉईन असेल या डेफिनेशनचा. आझादी का अमृत महोत्सव एकम कॉईन म्हणतात याला. आणि याची किंमत आत्ता 2026ला तयार झाल्यामुळे डिक्लेअर तर झालेली नसेल, तर लवकरच डिक्लेअर होईल. जेव्हा पण डिक्लेअर होईल तुम्हाला कळवण्यात येईल. सध्याला तरी हा कॉमन कॉईनच म्हणावा लागेल, परंतु शेवटच्या वर्षाचा आहे. तुम्ही जपून ठेवलात तर याची पुढे जाऊन किंमत कमी जास्त जी काय होईल ती तुम्हाला कळवण्यात येईल. अशाच काही माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.